नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. राजकारणात नाट्य असतं आणि नाट्यशास्त्रात धक्कातंत्राला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. गेली 2.5-3 वर्ष महाराष्ट्रातली जनता अनेक धक्क्यांना सामोरं जाते आणि महाराष्ट्रातलं नाट्य अत्यंत जवळून पाहते. पण हे नाट्य काय नवीन आहे का? तर नाही. साधारण गेली 50 वर्ष महाराष्ट्र अशाच राजकीय नाट्याला पाहत आलेला आहे आणि या राजकीय नाट्याला अत्यंत जवळून या राजकारणातलं एक पात्र म्हणून, एक नेतृत्व म्हणून अत्यंत जवळून पाहणारं नेतृत्व म्हणजे शरद पवार साहेब आणि त्याचबरोबर छगन भुजबळ साहेब. स्वतः छगन भुजबळ साहेब आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत. सर, राजकीय कारकीर्द तुमची 50 वर्षाची जर अत्यंत जवळून बघितली तर ती नाट्यमयता सातत्यानं जाणवते. काल परवा बातमी जेव्हा आली की भुजबळ साहेब पुन्हा मंत्रिमंडळात असणार आहेत आणि ते शपथ घेणार आहेत उद्या राजभवनावर, त्यावेळेला आमच्यासाठीचा प्रश्न होता की भुजबळ साहेब राष्ट्रवादीतून शपथ घेणार आहेत की भाजपमधून शपथ घेणार? काय म्हणजे तुम्हाला प्रश्न पडण्याचं काही कारणच नाही. कारण मी राष्ट्रवादी पक्षातूनच निवडून आलो, तर भाजपकडून शपथ कशी काय घेणार? हां, भाजपचे मुख्यमंत्री आहे एवढा हे बरोबर आहे, परंतु मी आहे अजितदादा NCPचा मंत्री आमदार आहे. नाही, पण मधल्या काळामध्ये सातत्याने चर्चा होती की भुजबळ साहेब भाजपत जाणार आणि त्यांची जवळीक ही मुख्यमंत्र्यांशी खूपच वाढलेली आहे. नाही, अशी चर्चा तुम्ही नेहमीच करता. काय 2 ठाकरेंच्या बाबतीत करता, 2 पवारांच्या बाबतीत करता, काय कोणी फडणवीसांना भेटलं, कोणी मोदी साहेबांना भेटलं, तर ह्या चर्चा तुम्ही नेहमीच करता. तर हे तुमचं ठीक आहे ना, चांगलं. म्हणजे असं आहे की ह्या चर्चा आम्ही करत नाही, चर्चा ज्या मीडियामध्ये करतात. पण भुजबळ साहेब आम्ही सातत्याने चर्चा करत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर जाणार, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर जाणार. ते अजित पवारही नकार द्यायचे, शरद पवारही नकार द्यायचे, सुप्रिया सुळे नकार द्यायच्या, सगळे नकार द्यायचे. आणि एक दिवस सकाळी आम्ही उठलो तेव्हा बघितलं की राष्ट्रवादी भाजप बरोबर गेलेली होती. त्यामुळे चर्चा तेव्हाच उठतात जेव्हा कुठेतरी धूर काहीतरी आग लागलेली आहे ना. आता राजकारणात कधी काय होईल हे काही कोणी सांगू शकत नाही. अगदी खरं. कोण कुठे जाईल, कोण कुठे जाईल. काय तुम्हाला कधी वाटलं होतं का जॉर्ज फर्नांडिस हे BJPच्या सरकारमध्ये जातील? कधीच वाटलं नव्हतं. खरं. मग झालं ना. असंच आहे राजकारणात. कुठे काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. काय लोक जे म्हणतात ना की हे सगळं अळवावरचं पाणी आहे, अगदी खरं. तसंच आहे ते. ठीक आहे सर, हे आळवावरचं पाणी तुम्ही अत्यंत जवळून गेली 50 वर्ष पाहत आलेलं आहे आणि या परिस्थितीत मग ठीक आहे, पाऊस पडतो, आळवावर पाणी येतं, ते वाहून जातं आणि मग त्यावेळेला जे डरवडर ऐकू यायचं तेही ऐकू येतं आजूबाजूने. पण या परिस्थितीत तुम्हाला असं कधी वाटलं का की या 50 वर्षाच्या राजकारणात आपल्याला वापरून घेतलं आपल्या नेतृत्वाने? या 50 वर्षाचं जेव्हा तुम्ही विचारता त्यावेळेला पहिल्यापासूनचा जो काळ त्याच्यामध्ये आला. खरं म्हणजे आता जेवढी शिवसेनेला वर्ष झाली, 56-57 काय झाली असतील, तेवढी माझ्या राजकारणात झालं. कारण मी जे काही 10-15 शाखा प्रमुख मुंबई शहरामध्ये, त्यातला त्या शाखा प्रमुखांमध्ये मी. तर त्यावेळेला ज्यावेळेला बाळासाहेब आणि आम्ही त्या बरोबर शाखा प्रमुख काम करायला लागलो आणि बाळासाहेब सांगायचे ते म्हणजे काय, इट्स नॉट टू क्वेश्चन वाय बट डू अँड डाय, खतम. हे नाही बरं, पुढं काय होणार, आमदार मंत्री वगैरे काय नाही, काय प्रश्नच नाही. काय नगरसेवक सुद्धा होईल की नाही माहीत नाही, पण आपल्याला बाळासाहेबांचं शिवसेनेचं काम करायचं. पण त्यावेळेला जेव्हा त्यांना वाटलं की भुजबळ काम करतो आहे, लढतो आहे, न घाबरता लढतो आहे, व्यवस्थित बोलतो आहे, तेव्हा नगरसेवक केला. नगरसेवकाचं नंतर जेव्हा वेळ आली 85ला मला उभं केलं, आमदार केला. सगळे शिवसेनेचे आमदार पदासाठी उभे राहिले, सगळे पडले, मनोज जोशींपासून सगळे पडले. फक्त एक माझगावच्या छगन भुजबळ निवडून आला. आणि बाळासाहेबांनी नंतर पाहिलं की हो काहीतरी पार का. मग महानगरपालिकेची निवडणूक आली आणि त्यांनी सांगितलं भुजबळ तुम्ही मार्गदर्शन करायचं आहे या सगळ्या लोकांना, काय निवडणूक कशी लढवायची आपल्याला. आणि आपण पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक नगरसेवक निवडून आले.
आणि ते आल्यानंतर मी आमदार असताना सुद्धा बाळासाहेबांनी सांगितलं नाही, छगन भुजबळ हा महापौर आमचा. म्हणजे महापौर आणि आमदार मुंबईमध्ये हे पहिल्यांदाच घडलं. म्हणजे मी काम खूप केलं, प्रचंड काम केलं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, शिवसेना वाढवण्यासाठी फार अगदी लातूर असेल काय आणखीन तिकडे कुठे काय असं मराठा विदर्भामध्ये काय सुरुवातीला मी माझ्याबरोबर आपले दादा कोंडके असायचे, मग बाळासाहेब वगैरे वगैरे यायचे. ठीक आहे. पण मग पुढे आपण पाहिलं की मी एकटाच होतो ना आमदार 85 साल शिवसेनेचा. आणि त्यावेळेला आपण अनेक वेळेला जे आहे ज्या पद्धतीनं लढे, वन मॅन आर्मी, बरोबर आहे. त्यावेळेला भूखंडाचं श्रीखंड अमुक तमुक अनेक ज्या गोष्टी ते गाजलेल्या आपल्याला माहिती आहेत. पुढे 89-90ला सुद्धा पुन्हा आमदार झालो तर बाळासाहेब पुन्हा महापौर केलं. आणि मी सगळ्या देशातल्या महापौरांचा प्रमुख झालो. महापौर तर परिषद. माझं काय म्हणणं आहे की त्यावेळेला बाळासाहेबांना काय मी शिवसेनेसाठी काम केलं ते लक्षात घेऊन बाळासाहेबांनी सुद्धा योग्य प्रकारे मला न्याय दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या मंडळ प्रश्नावरून आमचे थोडेसे मतभेद झाले, आम्ही दूर आलो काय. परंतु आल्याबरोबर सुधाकरराव पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये आल्याबरोबर 10 दिवसामध्ये माझा मंत्री म्हणून प्रवेश घेतला आणि ताबडतोब महसूल मंत्री केलं मला. म्हणजे वापरून घेतलेलं नाही. सुधाकरराव नाही गेले, पवारसाहेब मुख्यमंत्री झाले, हाऊसिंग मंत्री झालो, जे गृहनिर्माण मंत्री झालो, वापरून घेतलं नाही. त्याच्यानंतर पुढे सगळे सरकारच आमचं गेलं, समोर शिवसेना बीजेपी सरकार आलं, सगळेच आम्ही पडलो होतो. साहेबांनी मला MLC केलं. तुम्हाला माहिती मला 16 मतं होती काँग्रेसची, पण मी 36 मतं घेतली. झालं असं की विलासराव देशमुख त्यावेळेला शिवसेनेचा सपोर्ट घेऊन लढले आणि ते पडले, बरोबर आहे. आणि ते झाल्यानंतर विरोधी पक्षनेता सिनियर लोक होते, पद्मसिंग पाटील, विजयसिंग मोती पाटील वगैरे. पवार साहेबांनी सांगितलं छगन भुजबळ वापरून घेतलं नाही, काम करा, काम करा. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण पाहिलं काय काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून शिवसेना बीजेपीच्या विरुद्ध किती गोष्टी आपण लढलो काय. रमेश किनी केसपासून तर सगळं झालं काय. रमाबाई आंबेडकर नगरचा तो प्रकार जिथे 10-12 लोकांना जे असंच गोळ्याघोळ मारण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एवढी सगळं आपण माझं घरावर राहायला झालं आपल्या एटीएनच्या अगदी सगळं माहिती आहे आपलं. म्हणजे जीवानिशी वाचलं मी कसं तरी फार एकदम भारताचे होम मिनिस्टरपासून सगळे आले ते बघा, अनेक देशाचे मंत्री आले बरं काय झालं. तर हे सगळं झाल्यानंतर खरं म्हणजे जर काँग्रेस त्यावेळेला त्यांनी पवारसाहेबांना बाहेर काढलं नसतं, काँग्रेस फुटली नसती तर 100% मुख्यमंत्री झालो असतो, काही प्रश्नच नाही. कारण विलासराव सुद्धा त्यावेळेला नव्हतेच ना जवळ, ते तर शिवसेनेच्या बाजूने लढे शांतच होते. पण दुर्दैवानं दुभंगली काम. आणि तेव्हासुद्धा हे आता कलमाडे जिवंत आहेत, मुकुंद वासनिक जिवंत आहेत, ते खोडके आमचे आमदार झाले, त्यांना विचारा. शिला दीक्षित, ऑस्कर फर्नांडिस, राजेश पायलट, ही सगळी म्हणजे माधवराव, अगदी ते काय ते जॉर्ज वगैरे, सोनियाजी यांच्यातले, तुम्ही या, आम्ही तुमचं परत पवारसाहेबांना जाऊ नका, आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो. आणि त्यावेळेला खरं म्हणजे आमच्याकडे म्हणजे पवारसाहेबांकडे म्हणण्यापेक्षा काँग्रेसकडे 2 लाल दिव्याच्या गाड्या होत्या फक्त. एक छगन भुजबळ विरोधी पक्षनेता आणि दुसरे खाली तिथे पिचड साहेबांचं. पण मी पहिल्यांदाच ताबडतोब सांगितलं 24 तासात की नाही, मी पवारसाहेबांबरोबर जाणार. कारण मी ज्या कारणासाठी शिवसेना सोडून इथे आलो, मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी, ते सगळं काही आरक्षण भटक्यामुक्त आणि ओबीसींना. आम्ही समता परिषदेची मीटिंग जालनाला घेतली, 1 लाख लोक उन्हातानामध्ये 7 तास बसले होते. आणि स्टेजवर मुख्यमंत्री शरद पवार, मी मंत्री, नंतर आपले त्यावेळेला विलासराव देशमुख, शिवाजीराव देशमुख, अनेक सगळे लोक. आणि एकच मागणी होती, मंडल आयोगाची अंमलबजावणी करा. साहेबांनी सांगितलं 1 महिन्याच्या आत मी करणार. त्यांनी ते केली. नोकरी, शिक्षण आणि
राजकारणात आरक्षण दिलं. बरोबर. म्हणून मग मी त्यांना सांगितलं मी पवार साहेबांना नाही सोडणार, कारण जर ह्या घटकाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मी नाही सोडू शकत काय. आणि मी पवार साहेबांवर राहिलो. त्यावेळेला इंडिया शायनिंग सुरू झालं होतं प्रमोद महाजनांनी ती सगळी मंडळी. त्यामुळे 6 महिने अगोदर विधानसभा निवडणूक घेतली की आता काँग्रेस दुभंगली आहे, विधानसभा सुद्धा आपल्या ताब्यात येणार. बघा काय झालं. काँग्रेस एके ठिकाणी, आम्ही दुसऱ्या ठिकाणी, आणि शिवसेना बीजेपी एकत्र तिसऱ्या ठिकाणी, तिघांमध्ये लढत झाली. निकाल असे आले की एकाला बहुमत नाही. आणि त्यावेळेला मंत्रालयामध्ये ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स होती आणि राजदीप वगैरे होते तिथे, मनोहर जोशी होते तिथे बाजूला, कारण कोणी होतं होऊ शकतं मुख्यमंत्री, आपले हे होते सुशील कुमार शिंदे वगैरे वगैरे. आता काय होणार सांगा. तुम्ही सगळं सांगितलं सुशील कुमार शिंदेंना. बघा तुम्ही आम्ही भांडलो एकत्र, एका काँग्रेसची 2 काँग्रेस झाले, वेगवेगळी मताची विभागणी झाली प्रचंड, तरी सुद्धा शिवसेना बीजेपी नाही निवडून आली. जनादेश हा त्यांच्या विरोधात आहे. चला तुम्ही जास्त निवडून आली 7-8 लोक, तुम बडे भाई हम छोटे भाई, आपण जाऊन सरकार बनवूया. आणि ते सरकार बनलं. पण त्यानंतर जे काही सरकार स्थापन झालं तिथे जास्तीत जास्त जे चांगलं होतं ते तुम्हाला मिळालं, ते उपमुख्यमंत्री होम मिनिस्टर पवारसाहेबांनी मला दिलं. पहिला या NCPचा महाराष्ट्र प्रांताध्यक्ष महाराष्ट्राचा मीच झालो, पवारसाहेबांनी मला दिलं. केली केसीचे निराधार आरोप झाले, CBIच्या इन्क्वायरीने टोटल क्लीन चिट दिली, परत पवारसाहेबांनी मला घेतलं. PWD मिनिस्टर पुढे 10 वर्ष मी राहिलो. तर माझ्यावर अन्याय असा कधी पवारसाहेब किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कधी मग अन्याय झाला नाही काय किंवा वापरून घेतला असं मी या दोघांच्या बाबतीत मध्ये म्हणणार नाही. बरं, मग तरी तुम्ही आता शरद पवारांना का सोडलं? नाही, आता असं आहे की आज नाही, निवडणुकीच्या अगोदरपासून, म्हणजे मी जेलमध्ये होतो. एक तर तुम्हाला इतिहास आठवतो, 2014ला शिवसेना बीजेपी एकत्र होती, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र होती. त्यावेळा आमच्या नेत्यांना सांगण्यात आलं वरून की आम्ही शिवसेना सोडतो, तुम्ही काँग्रेस सोडा. सोडणार का? आम्ही तुम्हाला मंत्रिमंडळात नंतर घेऊ. बरोबर, 14 साली. हां, त्यांनी सोडलं शिवसेनेला, आम्ही ताबडतोब सोडचिठ्ठी दिली. बरोबर आहे. राष्ट्रपती राजवट पण लावली लगेच. 4 लोक वेगवेगळे लढले काय. पण पुढे असं झालं की पवारसाहेब अलिबागच्या त्या आमच्या जे काही चालू होतं अधिवेशनात म्हटलं की आम्ही कायमस्वरूपी आमचा पाठिंबा बीजेपीने ग्राहीत धरू नये. आणि म्हणून मग फडणवीस यांनी घाईघाईने जे आहे तो विरोधी पक्ष नेते असलेले शिंदे यांनी त्यांना जवळ घेऊन मंत्री करून टाकले. बरोबर आहे. तो एक भाग झाला. मी जेलमध्ये असताना 2017ला सुद्धा अजितदादाच सांगतात की मिटिंग झाली एका कोणा उद्योगपतीच्या घरी, किती खाते, किती मंत्री, काय काय सगळं ठरलं. आता ते सगळं पवारसाहेबांच्या संमतीने ठरलं. मग शेवटला पवारसाहेबांनी ठीक आहे, शिवसेनेला तुम्ही सोडा, आपण दोघंच करू. त्यांनी सांगितलं आम्ही शिवसेना आमचा फार जुना पार्टनर, आम्ही नाही सोडणार. पण पवारसाहेबांची संमती होती, पण ते काही झालं नाही. 19ला निवडणुकीच्या अगोदर पण काही ह्या संपूर्ण चर्चेत मी कुठेच नव्हतो, मला माहीतच नव्हतं. आणि नंतर 1900 पण चर्चेमध्ये मी नव्हतोच. पवारसाहेब, अजितदादा आणि कदाचित प्रफुल्ल पटेल आणि बीजेपीचे आणि ते लोक त्यांना माहिती असेल. पण त्यांनी सांगितलं, काही चर्चा झाली आणि आता म्हणे की काय करायचं. तर यांची काहीतरी चर्चा झाली वरती की आपण म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करायचं. मग त्यांनी परत सांगितलं, बघा आम्ही शिवसेनेला सोडतोय, बघा आम्ही शिवसेनेला सोडतोय, तुम्ही राहणार ना बरोबर. यांनी सांगितलं हो, आणि त्यांनी शिवसेना सोडली. त्यावेळेला अजितदादा सुद्धा त्या मिटिंगमध्ये होते साहेबांबरोबर. त्यावेळेला त्यांनी अजितदादाला विचारलं, अरे बाबा हे पवार साहेब बोल रहे हो क्या, कसं.
अजित दादा बोले मैं अजित पवार बोल रहा हूँ, तो आपके साथ क्या मैं जो बोला वही करूंगा आपके साथ, बरोबर. आणि त्याप्रमाणे त्याने शिवसेना सोडली आणि इकडे महाराष्ट्रातला मूड पाहून पवार साहेबांनी जाऊन सांगितलं बाबा आम्हाला काही जमत नाही तुमच्याबरोबर. काय तो जो काही 8 वाजताचा जो शपथविधी झाला काय तो अजितदादा आपला शब्द पूर्ण करण्याकरता गेले. त्याच्यानंतर सुद्धा चर्चा सुरू झाली की आपण एकत्र जायला पाहिजे. मग ते परत लेट झालं काय, तोपर्यंत शिंदे मिळाले. म्हणजे काय हा बरोबर आहे. शिंदे मिळाले होते तोपर्यंत आणि शिंदे जात शिंदे मिळाले आणि त्यावेळेच्या अगोदर आम्ही जायचं ठरलं होतं, पण लेट झालं. आणि परत एकदा चर्चा सुरू झाली आणि पवार साहेबांनी काय काय आम्हाला पाहिजे त्याची चिठ्ठी ती अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटलांनी दिली. सांगितलं तुम्ही जा आणि हे कामं आपली झाली पाहिजेत. आता त्याचं ठरलं हे इंदोरला जायचं, इंदोरवरून बडोद्याला जायचं असं ठरलं काहीतरी वेगळं की लोकांच्या लक्षात येऊ नये. आणि ते जयंत पाटील विचारायला गेले साहेब मी चाललो. आम्ही म्हणजे कुठे चालता तुम्ही, कुठे जाता, त्यांना पाहिजे ते येतील. झालं फिसकटलं सगळं. आणि त्याच्यानंतर सातत्यानं हे आता त्यांच्याकडे जे आमदार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सह्या आहेत की आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे. तुम्ही पण केली होती ना सही? मी पण, आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं ज्येष्ठत्व आणि नेते म्हणून मला ते पुढे करायचे काय की बाबा तुम्हीच बोला, तुम्हीच बोला. अजित पवारपासून सगळे म्हणे तुम्हीच बोला, पटेल म्हणायचे तुम्हीच बोला. आणि मी बोलायचं. त्या साहेबांना वाटायचं का माझाच फार आग्रह आहे. एक दिवशी साहेब माझ्या भडकले, दादा तुम्हाला मंत्री व्हायचं ना, तिकडे अरे म्हटलं मला मंत्री खूप झालो 91 पासून, परंतु हे सगळ्यांचं म्हणणं असं आहे. आणि मग पुढे ते काय झालं हे पण ऐकून घ्या. पुढे असं झालं की ठीक आहे तुम्हाला जायचं जा, काय मी काय येणार नाही, पण मी असं करतो की मी राजीनामा देतो काय, सुप्रियाला अध्यक्ष करा आणि मग तुम्ही जा. त्याप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला काय. आणि मग तुम्ही ते बघितलं असेल ठीक आहे सुप्रियाला अध्यक्ष करायचं. पण शेवटी जे काही चर्चा झाली काय झालं 2-3 दिवसांनी साहेब परत म्हणाले की रागार घेतली झालं. आता हे जे असं मला असं वाटलं की बाबा हे कसं आहे. मी तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यावेळेला आमचा त्या वर्षाचा राष्ट्रवादीचा वाढदिवस थोडा लेट झाला होता. तिथे सुद्धा मी कठोर टीका बीजेपीवर केली, बरोबर की नाही. अजितदादा पण त्या मीटिंगमध्ये म्हणे मला अध्यक्षपद द्या बघा मी किती वाढवतो, आठवत. हो हो. त्याच्यानंतर जेव्हा परत चर्चा सुरू झाली आम्ही 7-8 लोक काहीतरी होतो. म्हणजे आता आहेत ते होतेच आणि अधिक मला असं वाटतं की हे अनिल देशमुख होते त्याच्यामध्ये. आणि 1-2 वेळा मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड पण असतील, आठवत नाही. परंतु त्यावेळेला मात्र एक आहे अगोदर कागदावर सह्या सगळ्यांच्या झाल्या होत्या. रोहित पवार पण सगळे जायचो. मग ते 7-8 लोकांच्या आमच्याकडे जायला पाहिजे. आता हे काय साहेब हो ना करतात. त्या लोकांना ते लोक पण चिडतात की आम्ही आमचं राजकारण खराब होतो, आम्ही याला सोड त्याला सोड, तुम्ही आम्हाला मध्येच टांग मारता, आपण जायला पाहिजे. आणि मग जे काय ठरलं पुढचं तुम्हाला माहिती आहे की शपथविधी आमचा. पण भुजबळ साहेब अशा रीतीने सगळं ते घडलं त्यावेळेला. अगदी चला ठीक आहे. तुम्ही त्यावेळेला नंतर मला सुद्धा त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आरक्षणाचा मुद्दा आला काय. बीडमध्ये आमदारांची घरं पेटली, कोणी बोलायला जायला तयार नाही, कोणी तिथे पाहायला जायला तयार नाही, कोणी एक शब्द बोलायला तयार नाही. एवढी एक भीती राज्यामध्ये पसरली. हिंदुस्थानभर काय चाललं इकडे काय. त्यावेळेला मी गेलो तिथे पहिल्यांदा. मी गेलो, छगन भुजबळ गेला आणि पाहिली परिस्थिती आणि तिथेच सांगितलं मी आता याच्या विरुद्ध लढणार काय. आणि 17 ऑक्टोबरला मिटिंग ठरली त्याच जालन्यामध्ये, जाहीर सभा ओबीसी एल्गार काय. 16 ऑक्टोबरला मी राजीनामा दिला माझ्या मंत्रिपदाचा आणि 17 ऑक्टोबरला निघालो. आणि मग तिथून मला फोन मुख्यमंत्री की तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण तुम्ही राजीनाम्याचं बोलू नका. ठीक आहे. मी 2.5 महिने बोललो नाही.
आणि तुम्हाला माहिती लाख 2 लाख 3-3 लाखाच्या सभा झाल्या. पण जेव्हा त्यांचाच एक आमदार म्हणाला की या भुजबळला लाथ घालून बाहेर काढा सरकारच्या, त्यावेळेला मी नगरच्या निवडणुकीत बोललो की मी राजीनामा अगोदरच दिला म्हणून तेव्हा गप्प बसलो. तर त्यावेळेस सुद्धा मी राजीनामा आता बरं हे सगळं कोणी अंगावर घेतलं नाही, छगन भुजबळने अंगावर घेतलं आणि त्यावेळेला निवडणुकीचा त्याचा फायदा झाला. त्याचा ओबीसी जो आहे तो महायुतीकडे वळला, म्हणजे लाडकी बहीण आणि ओबीसी. आणि त्यानंतर नाही, पण भुजबळ साहेब, माझा मूळ प्रश्न हाच होता की तुमच्यावर विश्वास दाखवला, बाळासाहेबांनी पण दाखवला, शरद पवारांनी पण दाखवला, मग तुम्ही शरद पवारांना एवढं शरद पवारांनी दिलं, मग तुम्ही शरद पवारांना का सोडला? सगळेच आमदार जात आहेत, सगळे आमदार गेले ना, सगळे आमदार. आणि बाकीच्या आमदारांच्या सह्या होत्या ते मागे राहिली गोष्ट वेगळी. सह्या तर सगळ्यांच्याच होतात. मी एकटा मागे राहून काय करणार होतो? हो काय बरं, ही जी 4-5 प्रकरण मी तुम्हाला सांगितले की माझ्या अपरोक्ष जे आहेत ते मोदी साहेबांबरोबर सगळ्यांबरोबर चर्चा करतात आणि मी मोदी साहेबांच्या विरुद्ध वाटेल तशी मिमिक्री करतोय, काय अंगावर घेतोय, तर मला वाईट वाटणार नाही की मी एकटाच लढतोय. आणि त्यांचा राग ओढून घेण्याचं काम मी एकट्याने केलं. आणि तुम्ही मात्र त्यांच्याशी चर्चा करता, मग काय करायचं? त्यापेक्षा ठीक आहे, तळ्यात माळ्यात कडे जाऊया. पण मग यावेळेला आत्ता जेव्हा सरकार स्थापन झालं पुन्हा, त्यावेळेला तुम्हाला का 5 महिने बाजूला का ठेवलं? आता बाजूला का ठेवलं याचं कारण असं आहे की मला पहिल्यांदा लोकसभेला उभे राहा म्हणून सांगितलं. मी तयारी केली, माझं नावच येईना. मग मी म्हटलं नाव येत नाही ना माझं, मी माघार घेतो. झालं. राज्यसभा आली, मी म्हटलं जातो तिथे, माझा उपयोग होईल तुम्हाला तिथे. तर त्या तुम्ही सुनेत्रताई पडल्या म्हणून त्यांना आपण पाठवायला पाहिजे, आपण जाऊ दे. दुसरं आलं म्हणजे आपण नितीन पाटलांना शब्द दिला. अरे म्हटलं असं कसं? नाही, तुमची गरज इथे आहे, कारण तोपर्यंत लोकसभेला पिछाड झाली होती आमची, बरोबर आहे. तुमचा फेस, तुमची लढाई आम्हाला इथे पाहिजे आहेत, महाराष्ट्रात गरज आहे. मी लढलो. ते तिकडचे नेते आंतरवेली सराटीचे ते 2 दिवस येऊन तिकडे बसले. ज्यांना 4,000 मतं पडली, बाकीचे 4,000 निवडून आले होते ते लाखावर गेले. माझी 4 वेळा 60,000 मतांनी पुढे होतो. मी 1.5 लाखावर जायला पाहिजे. परंतु सगळं काम करून सुद्धा माझ्याही मतदारसंघात प्रचंड जातीवाद झाला, रिफ्ट झाली आणि मी अर्ध्या लीडवर आलो, बरोबर आहे. ठीक आहे. गावागावामध्ये रिफ्ट तयार झाले. मला सगळे दलित, आदिवासी, ओबीसी, मुसलमान, गुजराती, व्यापारी हे सगळेचे सगळे माझ्या बाजूने उभे राहिले. पण गावागावामध्ये ते विरुद्ध समोरचे लोक. तर मी म्हटलं बाबा, ते म्हणायला लागले की तुम्ही आता राजीनामा द्या, निवडणूक झाल्यावर ताबडतोब मंत्रिमंडळ मिळेल आणि तुम्ही राज्यसभेवर जा, आम्ही त्याचा राजीनामा घेतो नितीन पाटलाचा आणि ते समीर भुजबळला किंवा कोणाला उभं करू. मी म्हटलं बा हे काय होणार नाही आता, कारण अगोदर तुम्ही केलं असतं तर काही प्रश्न होता. पण मी उभा राहिल्यामुळे ते आंतरवेलीवाले आले इकडे. गावागावामध्ये असे दुश्मनी तयार झाले. लोक म्हटलं अरे आम्ही याच्यासाठी दुश्मन झालो आणि हा गेला निघून आम्हाला. म्हटलं मी नाही जाणार. मी 2-2.5 वर्ष राहतो इथे, शांतता होईल सगळ्यांची, परत सगळं आम्ही जुळवतो, जातो, मला जायचंच आहे. ते म्हणून ठीक आहे, आपण पाहू काय करता येईल. पण त्यांनी काय पाहिलं नाही मला, म्हणजे मंत्रिमंडळ माहिती. मला असं वाटलं माझं नाव येईल म्हणून मी गेलो. ते मला दुःख जास्त झालं की जे मूळ राष्ट्रवादीचं घर उभं करायला पवारसाहेबांनी मीच होतो ना, 2 जण पहिल्या दिवशी, बाकी कोण कोण किती नंतर उशिरा आले आणि निवडणूक अगोदर आले तर पवारसाहेब एक हेलिकॉप्टर, मी एक दुसरा हेलिकॉप्टर. आमची बॉडीसुद्धा तयार नाही जिल्ह्यातल्या, आणि निवडणुका इंडिया शायनिंग म्हणून 6 महिने अगोदर घेतल्या काय. आणि ते घर मी उभं केलं काय. आणि परत अजितदादांना सुद्धा सपोर्ट करून आम्ही सगळं बरोबर आलो इथे. एवढं सगळं केलं. जेलसुद्धा झाली मला काय. त्याच्या पाठीमागे सुद्धा जे काही खरी खोटी कारणं ते होतीच ना काय. मग त्या घरामध्ये मला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर मला पवारसाहेबांनी, बाळासाहेबांनी जर माझ्या बाबतीत असा म्हणजे असा निर्णय घेतला नाही, तर मग आता कसा काय निर्णय यांनी घेतला माझ्या बाबतीत, ते दुःख माझ्या मनामध्ये जरूर होतं. त्या दुःखापुढे मला जे काही बोलायचं ते मी बोललो. चला, दुःख तर आहे आणि ते दुःख तुमच्या शब्दातून व्यक्त पण होताना पाहायला मिळते. पण आजही तुम्हाला जे मंत्रिपद मिळालं ते अजित पवारांनी नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी दिलं आणि त्यांच्या आग्रहामुळे मिळालं तुम्हाला. हे तर खरं आहे.
मला जे बावनकुळे पण म्हणाले आणि ते पण मला प्रफुल्ल पटेल पण म्हणाले की मी आणि तटकरे त्यांना सांगत होतो त्यावेळेला डिसेंबरमध्ये झालं नाही. आणि बावनकुळे म्हणाले की शेवटपर्यंत मुख्यमंत्री सांगत होते घ्या, पण झालं नाही. परंतु त्यांचं जे आहे आग्रह निश्चितपणे होता. काय दिल्लीमध्ये सुद्धा ज्या नरेंद्र मोदी साहेब किंवा अमित शाह साहेब यांची सहानुभूती माझ्याकडे होती. पण एक लक्षात घ्या, आग्रह होता पण ते मला मंत्री करू शकले नाहीत. कारण ही जे 3 लोकांचं जे मंत्रिमंडळ आहे ते शिंदेंनी कोणाला मंत्री करायचं शिंदेंनी ठरवायचं आहे, अजित पवार नाही किंवा यांनी नाही. आणि अजित पवारचे मंत्री कोण अजित पवारच ठरवणार, फडणवीस साहेब नाही. त्यांनी आग्रह धरला, त्यांनी सहानुभूती दिली, परंतु शेवटी निर्णय कोणाचा? अजितदादा, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा. संविधानिक पातळीवर मुख्यमंत्री ठरवतात कोण मंत्री होणार. नाही, ती जो एक पार्टी असेल त्यावेळेला ज्या 2 पार्ट्या असतील, 3 पार्ट्या असतील, तेव्हा त्या पक्षाचे प्रमुख वेगवेगळ्या पक्षाचे ठरवतात. आमचे जागा किती? 5. हे आमचे 5 लोक. मी तुम्हाला परत विचारतो भुजबळ साहेब की तुम्हाला वापरून घेतला असं नाही वाटत का? कारण ओबीसीच्या मुद्द्यावरही तुमचा चेहरा वापरला गेला. इतकंच नाही, मुंबईच्या बाबतीतही ज्या शिवसेनेला तुम्ही उभं केलं, आजही लालबाग परळमध्ये शिवसेनेला पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. तिथेही तुम्ही शिवसेना उभी केली. राष्ट्रवादीच्या अगदी स्थापनेपासूनचा सर्वात महत्वाचा चेहरा छगन भुजबळ होते, राष्ट्रवादी ही उभी केली. पण ज्या वेळेला देण्याची वेळ आली म्हणजे मुख्यमंत्री पदही त्या वेळेला तुमच्या नावावर खोडा किंवा उपमुख्यमंत्री पदही, नंतर तुमच्या उपमुख्यमंत्री पदालाही खोडा बसलाच की. तर असं कधी सल नाही लागली का कधी, अरे आपण इतरांच्या पक्षात एवढं केलं, आपण स्वतःचं काहीतरी उभं करायला हवं होतं, असं कधी वाटलं? नाही, बाळासाहेब मला करणार होते. कारण अनेक वेळा मी जेव्हा निघालो तिथून तेव्हा बाळासाहेब म्हणाले, अरे मी याला मुख्यमंत्री करणार होतो, या माझ्या भुजबळ साहेब शरद पवारने पळवून नेलं, असं दुःख म्हणजे मी केलं असतं. अनेकांना आजही पत्रकार सांगतात ते बोलत. त्यानंतर आता सुद्धा जर झाली नसतं, दुभंगली नसते काँग्रेस, मुख्यमंत्री मी झालो असतो. परंतु दुभंगल्यानंतर जे मोठं पद आलं वाट्याला ते पवारसाहेबांनी मला दिलं ना. काय आणि पुढे सुद्धा ते देत राहिले. अशक्य कशाला? जेल झाल्यानंतर शिवाजी पार्कला बाकी कोणाला नाही, छगन भुजबळ त्यांनी उभं केलं ना. शपथ घ्या तुम्ही, हे नाही विसरता येत ना. अगदी. चला, हे मान्य आहे की तुम्हाला दिलं, भरपूर दिलं, तुम्ही म्हणता वापरून नाही घेतलं. 2 वर्ष साधारण छगन भुजबळ जेलमध्ये राहिले. कारागृहामध्ये तुमच्यासारख्या वरिष्ठ नेत्यानं जेलमध्ये राहावं आणि त्यानंतर बाहेर यावं, त्यानंतर मंत्रिपद मिळवावं. पण ज्यांनी तुम्हाला कारागृहात घातलं त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात बसणं आणि त्यांच्या संमतीनं बसणं, जे तुमच्यासाठी आग्रही होते त्यांनीच तर तुम्हाला कारागृहामध्ये टाकलं होतं. त्यांनीच तर तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली होती. तेच तर होते दिल्लीतले, तेच तर होते महाराष्ट्रातले ज्यांनी तुम्हाला कारागृहात टाकलं. कसं वाटतं राजकारणी म्हणून अशा लोकांच्याच बाजूला बसणं, मांडीला मांडी लावून बसणं? हे पहा, त्यांनी आता हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही. मी तर तुम्हाला सांगितलं, मी अजितदादा NCPचा मंत्री आहे, काय अलायन्समध्ये आहे. पूर्वी काँग्रेस शिवसेना पण विरोधात आम्ही होतोच ना, बरोबर की नाही? मग त्यावेळेला सुद्धा उद्धवजी ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून बसतच होतो आम्ही 2 वर्ष. त्यावेळेला जर चाललं तर आता का नाही चालत? नाही, पण ते तुमच्या अगदी जिवाळीच गाव घालावा अशा ठीक आहे ना, स्वरूपाचा गाव होता भुजबळ साहेब. असेल ना, काय असेल ना, काय. पण हे जे आहेत हे आमच्या नशिबात अनेक वेळा येतं. तेलगी प्रकरणामध्ये एवढं गाजवलं या विरोधी पक्षांनी. काय मला सांगितलं पवारसाहेबांनी राजीनामा दे, मी अर्धा तासात जाऊन राजीनामा देऊन टाकला. उपमुख्यमंत्री पद, होम मिनिस्टर, काय आणि एकदम जोरात होतो त्यावेळेला, तुम्हाला माहिती आहे. राजीनामा दिला. CBIची इन्क्वायरी झाली. काय भुजबळ हे नाव कुठे आलंच नाही चार्जशीटमध्ये. त्यांनी सगळं बोलवलं, आम्हाला चेक केलं की कुछ भी नाही आहे तो. काय आम्ही झालं ना, बरं झालं. पण झाल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की काय यांचा काही संबंध नव्हता, आपण हे परत साहेबांनी घेतलं ना. तर हे जे चढ उतार जिंदगीमध्ये राजकारणामध्ये येत असतात. काय कधी त्यांनीच राजीनामा द्यायला सांगितलं होता ना, मग त्यांनीच परत घेतलं की नाही? त्यांनीच परत
2019 मध्ये शिवाजी पार्कला मला बसवलं ना. राजकारणामध्ये हे कधी कधी या सगळ्या गोष्टी होतात. आता त्या जर धरून बसलं तर आपल्या घरातच बसवावं लागेल. अगदी खरं आहे. आता मूळ मुद्दा आहे तो ओबीसीचा. तुम्ही ओबीसीचा सर्वात मोठा चेहरा म्हणून तुम्ही मंत्रिमंडळामध्ये परतताना पाहायला मिळत आहे. निवडणुका समोर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. परत तुम्हाला तुमचा चेहरा हवा म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळात घेतलं, गरज आहे तुमची म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळात घेतलं, की फक्त राजकारणापुरतं पुन्हा एकदा भुजबळ हवेत? तुमचा प्रश्न बरोबर आहे. मग बाळासाहेबांनी मला आमदारबरोबर महापौर पद का दिलं 2 वेळा? कशासाठी दिलं? त्यावेळेला ओबीसीचा मुद्दा होता नाही, बरोबर. आम्ही काँग्रेसमधून आल्याबरोबर 10 दिवसामध्ये मला कॅबिनेट मिनिस्टर केलं. त्यावेळेला काय मुद्दा होता? काय त्यावेळेला अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती? पवारसाहेब झाले, मला ताबडतोब घेतलं. काय मुद्दा होता? 2095-96 साली ज्येष्ठ लोक असताना तिकडे मला विरोधी पक्ष नेता आणि CWCचा काँग्रेस वर्किंग कमिटीचा मेंबर केलं पवारसाहेबांनी. त्यावेळेला काय मुद्दा होता? काय मुद्दा होता त्यावेळेला? काय आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्या वेळेला आमचं सरकार आलं काँग्रेस राष्ट्रवादीचं, तेव्हा मोठ्यात मोठं पद मला दिलं. त्यावेळेला काय मुद्दा होता? पुढे सुद्धा 2004 मध्ये काय मुद्दा होता? 9 मध्ये 19 मध्ये जेलमधून आलो, काय मुद्दा होता? हा मुद्दा तर फार म्हणजे माझ्या दृष्टीने तर मी 35 वर्ष काम करतो आहे, परंतु ही लढाई फक्त जी आहे काही चुकीच्या पद्धतीने उठवली गेली ती फक्त ह्या 1-2 वर्षात. पण त्या जातीचं कुठे राजकारण होतं त्या काळात? आता जात किती महत्वाची झाली आहे राजकारणात? त्यामुळे त्यावेळेस भुजबळमध्ये काहीतरी स्पार्क असेल का फक्त जात होते का फक्त ओबीसी होता म्हणून तो महापौर आमदार उपमुख्यमंत्री होता. कशामुळे झाला? तर पक्षासाठी काम करणार, झटून काम करणार, जीव धोक्यात घालून काम करणार. तो स्पार्क काहीतरी त्यांना वाटला म्हणून वेगवेगळी पदं मिळाली. या वेळेला हे तर ठीक आहे, योगायोगाने ते झालंच. ओबीसीच्या विरुद्ध लढलो मी, तो माझा स्वभाव आहे. काय लढणं. या सरकारने जर मराठा आरक्षण देण्यासाठीचा जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी केली आणि मराठा समाजाला राजकीय, शैक्षणिक आणि इतर बाबीतलं आरक्षण मिळालं नोकरीतलं, तर तुमची भूमिका काय असेल? या सरकारमध्ये राहाल तुम्ही? राहणार, कारण त्यांना वेगळं आरक्षण दिलंच आहे. त्यांना 10% ओबीसीचं आरक्षण ते देऊच शकत नाही. हे सरकार देणं शक्य नाही. याचं कारण मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या हे 4 आयोगाने फेटाळलं, सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. काय आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असतो, जजमेंट असते काय, तो लॉ ऑफ द लँड होतो. त्यामुळे ते शक्यच नाही आहे. काय पण बाकीच्या सगळ्यात लहान लहान गोष्टी चालतात, परंतु ते होणार नाही. म्हणून तर वेगळं आरक्षण दिलं. आणि त्यांना द्यायचं असतं तर दिलं असतं ना सरकारनं. त्यावेळेला शिंदे साहेब होते ना मुख्यमंत्री. देऊ शकत नाही ना, काय करणार तुम्ही? काय म्हणून त्यांना वेगळं आरक्षण दिलं. ते काँग्रेसमध्ये आम्ही असताना, काँग्रेस राष्ट्रवादी असताना सुद्धा आम्ही दिलं. ते फडणवीस सरकार होतं 15 ते 19 पर्यंत, काय म्हणजे 20 पर्यंत, त्यावेळेला सुद्धा दिलं. त्यावेळेला प्रत्येक वेळा मी हात वरती केला, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. पण ओबीसीमध्ये, कारण ओबीसीमध्ये 54% भटका, विमुक्त आणि 374 जाती आहेत, लहान लहान. एक भुजबळ आणि एक मुंडे तुम्हाला दिसले म्हणजे ओबीसी फार मोठा नाही झाला. आज 7.5-7 कोटी जर महाराष्ट्रात असतील तर नावं सांगा ना, किती लोक राजकारणात पुढे आहेत, किती लोक मंत्री असतील? आता नावाला मंत्री घेणं ते वेगळं, लढणारे किती समाजासाठी? एक मुंडे साहेब होते, आम्ही लढतो. तर ते असं आहे की ते काही होणार नाही आहे काय. आणि ते लोकांची दिशाभूल करणारं ते प्रकरण होतं सगळं. ज्यांचा त्याच्यामध्ये काही अभ्यास नाही, शिक्षण नाही, अशा माणसाने उठवलेलं ते एक वावटळ होती काय. आणि त्याच्यामुळे लोकांना काय आता वाटलं की आता हे सगळं काही संपलं, आता भुजबळ आता गेला कामातून, तो कशाला येतो, निवडून पण येणार नाही, त्याची संधी संपली. त्याच्यावर मला हेच म्हणायचं आहे, कुछ पन्ने क्या फटे जिंदगी के किताब के, कुछ
पन्ने क्या फटे जिंदगी के किताब के। जमाने ने समझा हमारा दौर ही खत्म हो गया, जमाने ने समझा हमारा दौर ही खत्म हो गया, पर उन्हें क्या पता साल बदला है, अब खेल भी बदलेगा। भुजबळांची ही जी शैली आहे मुळात की ते गेले गेले वाटतं आणि ते परत येतात, ते संपले संपले वाटतं ते पुन्हा उभे राहतात. मुळात भुजबळ साहेब म्हणजे भुजबळांचा जो हा गुण आहे की ज्या वेळेला जग म्हणतं संपले संपले त्यावेळेला ते पुन्हा उभे राहतात, याचं गमक काय आहे? काय मला तरी काय होतं ते आता जनतेला विचारा का माझ्यावर एवढं प्रेम करतात. काय अहो 9वी ते 10वी शपथ आहे माझी, काय करणार, काय काम करत राहायचं आपलं. आणि लोकांना किंवा त्या ज्या पक्षात आहे त्यांना वाटतं की भुजबळांनी आपल्याबरोबर राहावं, काम करावं, काय आणि चालतंय त्याप्रमाणे. आता हा प्रश्न मी काय उत्तर देऊ राहो, त्याने 9-10 वेळा मला काढलं का आणि घेतलं का काय मला माहिती. पण भुजबळ साहेब तुमच्यात एक कलाकार दडलेला आहे. मुळात संगीताची उत्तम अशी आवड, चित्रकलेची उत्तम अशी आवड, जाण, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारणात आता वयवर्ष 77 झालेलं आहे. असं कधी गुदमरायला नाही होत की नको आता हे राजकारण सोडून द्या राजकारण? नाही, म्हणून मी म्हणतो आता माझ्या मुलांना म्हणजे मुलं आता एक मुलगा आहेत ना तिकडे MLC, काय आता असं वाटतं मी सांगतो त्यांना की मला जाऊ द्या ना राज्यसभेवर, पण त्यावेळेला राज्यसभेवर लोकसभेवर पाठवलं नाही. आता जेव्हा झालं तेव्हा म्हटलं जरा थोडासा आता आणखी मला वेळ द्या, मला नाही थांबायचं इथे, हो मला जायचं आहे तिकडे. पण मी आता लोकांना सोडून जाऊ शकत नाही ना वाऱ्यावर. ते शांत होत्या वातावरण, जाऊ ना आपण. पण कधी असं वाटलं की आता बस झालं राजकारण, आता मी या सगळ्या दबडग्यातून बाहेर पडेल? मला कदाचित वाटलं जर राजकारणाचा कंटाळा आला असेल, पण मी माझ्या मागास समाजाचं काय करू. मागास समाजासाठी तर मला लढायचं आहे ना. आणि मी राजकारणात आहे म्हणूनच जो सातत्यानं जी मागणी करून 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 35 वर्ष मागणी करतोय, जातगणना शेवटी मोदी साहेबांनी दिली ना. आज हे पाठिया कमिशन, त्यावेळेला आमचं आरक्षण वाचलं पण ते कमी झालं होतं त्यांच्या ह्याच्यात. पण आता इथे राजकारणात असल्यामुळेच फडणवीस साहेबांना भेटून त्यांनी पण तिकडे सांगून मग सगळे समीर भुजबळ तिकडे 2 दिवस जाऊन बसले, इंदिरा जयसिंगाने पासून सगळ्यांना भेटले, तुषार मेहता भारताचे जे आहेत वकील त्यांना भेटले, आणि त्यांनी पुन्हा एकदा आरक्षण दिलं ना. आता मी जर राजकारणात नाही तर यांचं काय होणार, आणि हे काम मी सोडू शकत नाही. अगदी मुळात भुजबळ हे वयवर्ष 77 झालेले असले तरी राजकारणातल्या 25शीतल्या युवकालाही आणि कार्यकर्त्यालाही लाजबावं इतकी इच्छाशक्ती त्यांची बळकट आहे, आणि त्या इच्छाशक्तीवर ते सातत्यानं उभं राहतात. आणि त्यांच्याकडे बघितल्यावर एक सातत्यानं जाणवते की राजकारणात जात अशी आहे जी जातच नाही, ती दरवेळेला डोकं वर काढते. आणि जातीचं राजकारण आता हे मूळ झालंय महाराष्ट्राच्या राजकारणातला. पण पुरोगामी चेहरे आपल्या बाजूला मूर्तिरूपानं असतात, मात्र अमूर्त रूपानं जात ही राजकारणात सातत्यानं वावरत असते आणि ती प्रभाव टाकत असते. भुजबळांसारखे नेते आहेत, लढवय्ये आहेत, पण महाराष्ट्रात बरंच काही घडण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्र रसातळाला जातोय हे मान्य करावंच लागेल, जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर. सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, वेळ दिलात तसा. थँक्यू सर. मजा आली सर, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.